आपण मूग अख्खे मूग घेऊन ह्याचा चिला बनवणार. मस्त असं बारीक वाटून करून घेतलं. आता चटणीची तयारी करू. तर 5 मिनिटं असेच ठेवू. चिलासोबत खाण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे. मस्त असे लाल होईपर्यंत भाजायचे. मिक्सरला फिकी डाळ, मिरची, थोडीशी कोथिंबीर घ्यायची कलर येण्यासाठी. शेंगदाणे भाजून झाले की सगळं वाटण घ्यायचं करून. त्यामध्ये थोडंसं नॉर्मली मीठ टाकायचं. दिसतानाच आपण ह्यामध्ये सुद्धा मीठ टाकले अर्धा चम्मच आणि त्याला मस्त असं हलवून घेतलं. सेम आपल्या डोशासारखाच पीठ तयार करायचं आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट पण नाही, छानपैकी असं मीडियम साईज. बघू शकता शेंगदाणे आपले मस्त लाल झालेत, एकदम मस्त फ्राय झालेत. आता आपण त्याला थंड करून पिसून घेऊया. आता आपण चिला करण्यासाठी पॅन गरम केला आहे, गरम झाला आहे. बघू, स्लो गॅस करून त्याला पुसून घ्यायचं. बरोबर 1 पळी बॅटर बरोबर समोर मधोमध टाकून छानपैकी असं एकदम असं गोल 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 करून घ्यायचा. मग फास्ट गॅस करून त्याला छान असं शिजवून घेणं. कडक होईपर्यंत छान हे करायचं. बघू शकता छान असं झालं आहे. आता आपण त्यावर थोडंसं तेल टाकूया. तेल टाकल्याने ते छान असं कडक होईल मस्त. आपला डोसा एकदम छान झाला आहे. बघा कसा पापड एकदम ॲटोमॅटिक वरती आला आहे. असाच आला पाहिजे, म्हणजे आपण पलटो असं एकदम खालच्या साईडनी पूर्ण ब्राऊन झाला पाहिजे. बघू शकता आपला सुंदर असा चिला तयार झाला आहे आणि त्यासोबत चटणी. आता आपण चटणीला तडका देऊया. अजून एक आपण चिला टाकल्या बनवता. चटणीला तडका देण्यासाठी आपण त्यामध्ये टाकू कढीपत्ता, थोडे मोहरी, थोडी जिरे, अर्धा इंच हळद. छान असं तडतड होईपर्यंत आपला डोसा झाला आहे. डोसा आपण पलटून घेऊया. छान डोसा पण छान झाला. मोहरी पण आपली छान अशी चटणी टाकून. आपली चटणी पण रेडी आहे आणि चिला पण रेडी आहे. या मग खायला.